गुड मॉर्निंग मैत्रिणींनो. गुड मॉर्निंग मधुश्री. तुला माहितीये आज सूर्य पश्चिमेला उगवलाय, पण आई अजून झोपलीये. म्हणलं आज आपण सगळ्यांसाठी चहा बनवावा, तेही तुझ्याशी गप्पा मारता मारता. येस, रोजच्या सारख्या आजही आपण खूप 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 गप्पा मारणार आहोत. पण त्याआधी मला तुम्हाला सगळ्यांना एक अतिशय महत्वाची गोष्ट सांगायची आहे. ही गोष्ट आहे स्वप्नांची. कसं आहे ना मैत्रिणींनो, आपल्या सगळ्यांच्या मनात कुठलं ना कुठलं स्वप्न असतंच. पण गंमत अशी आहे की आपण स्वप्न बघायची हिम्मत करतो, पण ते बोलून दाखवायची नाही. लोक काय म्हणतील, समोरचा नाही म्हटला तर, या सगळ्या भीतीपायी आपण बोलतच नाही. पण तसं करू नका मैत्रिणींनो. अहो बोलून तर बघा. जे दार आपल्याला बंद वाटते ते कदाचित आपल्याच एका हाकेची वाट पाहत असेल, नाही का? ऍक्च्युली बाबा नाही म्हणतील म्हणून मी आणि आईने बॅडमिंटन टुर्नामेंटचा विषय काढलाच नाही. पण असं करून चालणार नाही पिहू. टुर्नामेंटला जायचं असेल तर आज बाबांशी बोलावंच लागेल. अनु, चहा व्हायचा अजून, होईल थोड्या वेळात, देते मी. अनु कुठे आहे ग? बाहेर गेलीये का? बाहेर कशाला जाईल, झोपलीये ती. बर. काय? अनु अजून झोपलीये? एक मिनिट, मी लवकर उठलीये का आज? नाही. असं कसं? तू कशी काय लवकर उठशील? तू तुझ्या वेळेतच उठलीस. आई जास्त झोपली. झालं? तब्येत ठीक नाहीये का तिची? नाही, बरी आहे ती. एक काम करतेस का, तू जाऊन बघतेस? मी तोवर चहा आणि ब्रेकफास्टची तयारी करते. बघते. पण आवर ना, तुला माहितीये ना सकाळी सकाळी चहा लागतो मला. ते किती उशीर. देतेय. आलेच, आवर. खोलीचं दार तर उघडच आहे. दोघेही खोलीत नाहीयेत. कुठे गेले असतील? सकाळी सकाळी फिरायला गेलेत की काय? अविनाश, माझी प्रत्येक रात्र तुझा असा हात हातात घेऊन संपू दे, आणि प्रत्येक सकाळ तुझा गोड चेहरा बघून सुरू होऊ दे. अनुप्रिया, तू तू सगळं ऐकलंस? ऐकलं ना, तुझा आवाज ऐकला आणि मला जाग आली. मग मग काय, तेव्हा मला उशीर झालाय. मला काय आहे, मी खूप झोपले. तुझं काय, तुझी नीट झोप झाली ना? हो झाली ना. पण तू इथे माझ्या रूम मध्ये कशी? अगं ते ऍक्च्युली काय झालं, हे तुझ्याबरोबर रात्री तुला सोडायला वर आले. मी किती वेळ वाट बघत होते, आले नाही म्हणून आले आणि बघते काय. अहो अहो, जा तुम्ही.
मी आहे. मग मला कळलंच नाही की म्हणजे मला कधी झोप लागली. आत्ता उठले मी. शनाया, उशीर झालाय मला. तू पण आवरून ये, मला नाश्त्याची तयारी करायची. मी आवरायला जाते. हा, चल. मूर्ख आहे काही बाई. हिची काळजी ना आता डोक्यात जायला लागली माझ्या. त्यात तो बाबू आहे इडियट. काल तर सगळं पितळ उघड पडलं असतं माझं. ओ गॉड, अजून काय काय करावं लागणार आहे मला. इतक्यात दमून चालणार नाही शनाया. आता कुठे सुरुवात झाली आहे सगळ्याची. आज तुला अनुच्या सगळ्यात जवळच्या आणि लाडक्या व्यक्तीला म्हणजेच पिहूला टार्गेट करायचं आहे. आई, गुड तू मॉर्निंग. बाजूला हो का, मला उशीर झालाय. मला झोप. पिहू, काय सुखद धक्का बसलाय मला. थँक्यू बाळा. अगं आई, पण तुझ्यासारखं परफेक्ट झाला नाही. आम्ही फक्त प्रयत्न केलाय. अगं माझं शहाणं बाळ, तू एवढा केलाय ब्रेकफास्ट सगळ्यांसाठी. यातच सगळं आलं आणि परफेक्ट झालाच असणार. तू केलंयस हे. पिहू सॉरी अगं, माझ्यामुळे तुला त्रास झाला ना. हे आई, काय त्रास. नॉर्मल माणूस आहेस ना तू. कधीतरी उशिरा उठणारच. त्यात काय एवढं. कशाला गिल्ट घेतेस. आणि मी आहे ना, मी तुझ्यासाठी मस्त चहा केलाय. काय खरंच? हो. सो तू छान चिल मार आणि मस्त चहा घे. काय करू? काही नाही, काही नाही. मी घेतला असता ग. घे ना. थँक्यू. कसं झालंय सांग. हा,